मित्रांनो, आपण पाहणार आहोत मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल भरती 2023 प्रश्नपत्रिका क्रमांक 9. त्या अगोदर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर पहा मित्रांनो, पहिला प्रश्न काय आहे? घाशीराम कोतवाल व सखाराम बाइंडर या नाटकाचे नाटककार कोण आहेत? तर मित्रांनो, या नाटकाचे जे का 2 नाटक आहेत त्यांचे नाटककार हे विजय तेंडुलकर आहेत. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? सर्वांना माहीत असलं पाहिजे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर मित्रांनो, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे आसाम या राज्यामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3. वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत कोणी लिहिले? हे देखील प्रश्न बऱ्याच परीक्षेला आलेला आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर 1 आहे महात्मा गांधी, ऑप्शन नंबर 2 आहे बंकिमचंद्र चॅटर्जी आणि ऑप्शन क्रमांक 3 आहे रवींद्रनाथ टागोर. तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा. युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 हेग, ऑप्शन नंबर 2 अंकारा, ऑप्शन नंबर 3 जिनिव्हा आणि शेवटचा आहे अमेरिका. तर मित्रांनो, युनोचे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे हेग या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 5. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1 आहे मित्रांनो 1 एप्रिल, 28 एप्रिल, 28 फेब्रुवारी, 8 मार्च. तर भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन हे 28 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. त्यानंतर पहा मित्रांनो, प्रश्न क्रमांक नंबर 6. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? नंबर 1 प्रस्तावना, नंबर 2 परिशिष्ट, नंबर 3 लोकशाही, नंबर 4 उद्दिष्टे. तर भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजेच काय असते? तर मित्रांनो, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 7. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? ऑप्शन नंबर 1 आहे स्वातंत्र्याचा अधिकार, ऑप्शन नंबर 2 आहे समानतेचा अधिकार आणि ऑप्शन नंबर 3 आहे यापैकी नाही. तर सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. प्रश्न देखील हा इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. तर संघटना तयार करणे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8. भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? ऑप्शन नंबर 1 आहे अप्रत्यक्ष निवडणूक, ऑप्शन नंबर 2 आहे ऑप्शन नंबर 1 आहे प्रत्यक्ष निवडणूक, ऑप्शन नंबर 2 आहे अप्रत्यक्ष निवडणूक आणि ऑप्शन क्रमांक 3 आहे सर्वांच्या सहमतीने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अप्रत्यक्ष निवडणूक. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9 पहा. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते आहे? तर ऑप्शन नंबर 1 इचलकरंजी, ऑप्शन नंबर 2 कोल्हापूर, मुंबई, परभणी. तर महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र हे इचलकरंजी या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 दिल्ली, डेहराडून, पुणे, मुंबई. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही पुणे या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? कोणासाठी? विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले? ऑप्शन नंबर 1 पंडिता रमाबाई, नंबर 2 महर्षी धोंडो केशव कर्वे आणि नंबर 3 आहे गोपाळ हरी देशमुख. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 12. त्यानंतर मित्रांनो, प्रश्न क्रमांक नंबर 12. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? ऑप्शन नंबर 1 नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काय गदर पक्षाची स्थापना केली, फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली का मग इंडियन इंडिपेंडन्स लीग या पक्षाची स्थापना केली? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? नंबर 1 एर्गॉन, 2 हेलियम, निऑन, लिथियम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे लिथियम हे निष्क्रिय वायू नाही. तसेच महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग आहेत? ऑप्शन नंबर 1 7, ऑप्शन नंबर 2 3, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 6. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्रामध्ये 6 हे प्रशासकीय विभाग आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक पहा 15वा. समृद्धी एक्सप्रेसवे कोणत्या दोन शहरादरम्यान आहे? सर्वात चर्चित
टॉपिक आहे की समृद्धी एक्सप्रेस हे कोणते दोन शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन नंबर 1 आहे मुंबई ते गोवा, गोवा ते नागपूर, नागपूर ते मुंबई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो समृद्धी समृद्धी एक्सप्रेस हे नागपूर ते मुंबई या 2 शहरादरम्यान आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16वा. Facebookचे संस्थापक कोण आहेत? ऑप्शन नंबर 1 मार्क झुकबर्ग, लॉरी पेंज, जॅक मा, बिल गेट्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मार्क झुकबर्ग. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा. राधानगरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? नंबर 1 ऑप्शन येळवंडी, भोगावती, नीरा, गोदावरी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो राधानगरी धरण हे भोगावती या नदीवर बांधण्यात आले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18वा. महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 नागपूर, ऑप्शन नंबर 2 सांगली, ऑप्शन नंबर 3 अमरावती, ऑप्शन नंबर 4 गोंदिया. तर महाराष्ट्रातील पेंच राष्ट्रीय उद्यान हे मित्रांनो नागपूर या ठिकाणी आहे. नागपूर या शहरामध्ये आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. ग्रामगीता हा काव्यग्रंथ कोणी लिहिला? ऑप्शन नंबर 1 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ऑप्शन नंबर 2 संत गाडगे महाराज आणि ऑप्शन नंबर 3 आहे संत गुलाबराव महाराज. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ग्रामगीता हा काव्यग्रंथ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 21. राज्यसभेच्या अध्यक्षपदी कोण असतो? ऑप्शन नंबर 1 उपराष्ट्रपती असतात, ऑप्शन नंबर 2 राष्ट्रपती, ऑप्शन नंबर 3 पंतप्रधान, ऑप्शन नंबर 4 राज्यपाल. तर राज्यसभेच्या अध्यक्षपदी हे योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती असतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 22. डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. ऑप्शन नंबर 1 जायकवाडी, ऑप्शन नंबर 2 बरकना, ऑप्शन नंबर 3 मोहाडी आणि ऑप्शन नंबर 4 आहे जोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डॅश डॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे तर जोग हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. भंडाऱ्याजवळ डॅश डॅश येथे पांढरा दगड आढळतो. ऑप्शन नंबर 1 पवनी या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 मोहाडी, ऑप्शन नंबर 3 लाखणे आणि ऑप्शन नंबर 4 कवडसी. तर भंडाऱ्याजवळ कवडसी येथे पांढरा दगड आढळतो म्हणजे ऑप्शन क्रमांक आपलं 4 योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 24. महाराष्ट्रात औष्णिक वीज केंद्र ज्या ठिकाणी 660 मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती होते असे केंद्र कुठे आहे? तर पहा ऑप्शन नंबर 1 आहे तारापूर, परळी, कोरडी, वैजनाथ. तर महाराष्ट्रात औष्णिक वीज केंद्र ज्या ठिकाणी 660 मेगावॅट क्षमतेचे केंद्र आहे तर ते योग्य ऑप्शन आहे त्याचं कोराडी या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 25. पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? ऑप्शन नंबर 1 नागपूर, ऑप्शन नंबर 2 अमरावती, ऑप्शन नंबर 3 रायगड, ऑप्शन नंबर 4 चंद्रपूर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे नागपूर या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 26. नागार्जुन सागर धरण कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन नंबर 1 महाराष्ट्र, ऑप्शन नंबर 2 तामिळनाडू, ऑप्शन नंबर 3 आंध्र प्रदेश, ऑप्शन नंबर 4 कर्नाटक. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नागार्जुन सागर धरण हे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो आणि सरळ सेवेमध्ये काही प्रश्न रिपीट होत असतात तर त्यानुसार तुम्हाला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 27. वेदाकडे परत चला असा संदेश कोणी दिला? ऑप्शन नंबर 1 स्वामी दयानंद सरस्वतींनी दिला, ऑप्शन नंबर 2 स्वामी विवेकानंदांनी दिला की ऑप्शन नंबर 3 संत तुकाराम महाराजांनी दिला. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो वेदाकडे परत चला असा संदेश स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिलेला आहे. प्रश्न क्रमांक 28. भाववाचक नाम नसलेला शब्द ओळखायचा ज्याच्यामध्ये भावच नाही असा शब्द ओळखायचा पहा. ऑप्शन नंबर 1 शांती, शांताबाई नाही शांती, ऑप्शन नंबर 2 संत, ऑप्शन नंबर 3 खंत, ऑप्शन नंबर 4 प्रेम. तर आपल्याला दिसत आहे शांतीमध्ये सुद्धा शांती, ओम शांती भाव आहे. खंतमध्ये सुद्धा भाव आहे. प्रेमामध्ये सुद्धा काय भाव आहे. परंतु संतमध्ये आपल्याला कुठलाही भाव दिसत नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल संत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29. भोळा या शब्दाचे भाववाचक नाव कोणते? ऑप्शन नंबर 1 आहे भोळसर, ऑप्शन नंबर 2 आहे भोळसट, ऑप्शन नंबर 3 आहे भोळेपणा आणि ऑप्शन नंबर 4 आहे भोळी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 भोळेपणा. आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. कुत्र्याने चावा घेतला अधोरेखित शब्दाचे नाम कोणते आहे? तर नाम ओळखायचं आपल्याला ऑप्शन नंबर 1 कुत्र्या, ऑप्शन नंबर 2 कुत्रा, ऑप्शन नंबर 3 कुत्र्या आणि ऑप्शन नंबर 4 कुत्र्याचा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे
कुत्रा.